काय झालं, तुम्ही रडताय का? तुम्ही होम मिनिस्टर झाले की? अयो, आमची गाडी 2-4 महिन्याखाली हरवलेली आहे. पोलीस कंप्लेंट वगैरे केली, 4 महिने झाले ना, पेमेंट नाहीये म्हणून घेत नाहीये गाडी. कशी आहे परिस्थिती घरची? नाजूकच आहे. कधी विचार करता गाडी जिंकाल तुम्ही? हरवलं होतं पण आता काय नशिबात होतं म्हणून भेटलं ना. घरचं काय म्हणजे गरीब परिस्थिती म्हणजे काय, घरी कामाला जातो मिस्टर? कामाला जातात, 2 मुलं आहेत. गाडी नाहीये का? गाडी हरवली, आमची चोरीला गेली होती 2-3 महिन्याला, पण केलं होतं मी त्यावेळेस, पण नाही सापडली. आणि गाडी अशी होती की म्हणजे घेण्याची आता परिस्थिती नाही आहे माझी सध्या ना. त्याच्यामुळे किती पगार आहे त्यांना? दर आहे 15-20 पर्यंत जातो फक्त. घर हे सगळं भागवायचं. रेट आम्हाला पैसे पाठवायला तर सासरे गावाला वयस्कर ना, त्यांना पण पैसे द्यायला. आज रडायला आलं? मला मिस्टरांना हे द्यायचं होतं माझ्याकडे, ते मला. आज आयोजक सुद्धा रडले, गाडी ज्यांना मिळाली. हीच होम मिनिस्टरची खासियत आहे का? पण माहिती आहे परिस्थिती कशी आमची. हा, त्यांनी तर ऍडमिशन पण माझ्या मुलाचं केलेलं आहे, डोनेशन भरपूर बोलत होते. तर म्हणजे दादांनीच तुम्हाला मदत केलेली आहे. म्हणजे आता नवीन गाडी घ्यायची म्हणजे तुमच्या नवऱ्याला किती दिवस काम करावं लागलं असतं? अहो नाही, म्हणजे आम्ही 1 वर्षभर घेणारच नव्हतो. ते सकाळी 7ला घरून निघताय, संध्याकाळी झालं तिथून PMT ला जातात, तर त्यांचं नाम लोक लावलं, 3 गाड्या बदलत जातात ते इथून. संध्याकाळी घरी यायला पण 10-11 वाजतात. छोटी छोटी मुलं आहेत, वाट बघत असतात कॅटेगरीपर्यंत अशी. आणि रात्री 11:30ला घरी आले होते. हा, त्यासाठी टाळ्या वाजत होतो. होम मिनिस्टर आज यांचं स्वप्न साकार झालं. पैठणी पण घेऊन या. आज या माऊलीचा सन्मान करताना मला सुद्धा आनंद वाटतो की आज अशा माऊलीच्या घरी आपण पैठणी साडी देणार आहोत आणि गाडी पण देणार आहोत. म्हणजे वर्षभर बोलवतो, वर्षभर तुम्हाला काम करावं तेव्हा ही गाडी घेता आली असती. माझ्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की मी अशा माणसांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या माऊलीला गरज आहे. लय भारी न्यू होम मिनिस्टर